सागर विचाराचा, मार्ग विकासाचा, सर्वांच्या प्रगतीचा, शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान, जलसंवर्धन व पडीक जमीन विकास ही थीम घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावता माली ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. 3 जानेवारी 2016 रोजी सायंकाळी पशुपालन व शासकीय योजना या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून साम टीव्ही व ग्रोण पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेळीपालक श्री रवी राजपूत उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून MIT गांधेली येथील पशुधन उत्पादक व व्यवस्थापक डॉक्टर श्रीकांत खुपसे, गणोरी येथील पशुधन अधिकारी डॉक्टर रामेश्वर बोरकर व प्राध्यापक डॉक्टर गणेश कुलकर्णी उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील पशुसंवर्धन विभागाचे माजी आयुक्त डॉक्टर बलिराम गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी शेळीपालनातील समस्या व त्यावरील उपाय आणि शासकीय योजना याविषयी पशु आयुक्त डॉक्टर बलिराम गायकवाड सर पशुपालकांना विस्तृत मार्गदर्शन करताना म्हणाले. आम्हाला शेळी पालन करायचे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला करायचं तर कधी करायचं काय काय? आम्ही आता विचारलं, यावर्षी आम्ही 4 वर्षाला तुमच्या गावात कार्यक्रमाला तुम्हाला काय करायचं तर शेळी पालन. तेच 6 लोक पुन्हा हात वर करणार, आम्हाला शेळी पालन करायचं. पण 4 वर्षापूर्वी तुम्हाला तेच करायचं होतं, आणखी 4 वर्षानंतर तेच करायचे, मग नंतर 10-20 वर्षांनी विचारलं तरी तेच करायचं. कधी करायचं? सर मी होतो कोकणामध्ये मी सर्व्हिसला जॉईन झाले. समुद्रकिनारी गाव होतं मुरुड जातीला. तर तिथं एक माणूस म्हणला मला पोहायला शिकायचं, समुद्रामध्ये पोहायला शिकायचं. कपडे बिपडे काढून रेडी, रोज सकाळी यायचं समुद्र किनाऱ्याला बसायचं. लोक विचारायचे काय करायचं, काय कशामुळे बसला? मला पोहायला शिकायचं. महिना 2 महिने 4 महिने झाले, यायचा बसायचा, कपडे काढायचा, संध्याकाळी जायचा वापस. पण काय झालं, कशामुळे थांबला तुला? तू पोहायला शिकायचं तर तू सुरुवात का करत नाहीस? विचारलं नाही, ते समुद्राच्या लाटा थांबल्यावर मला शिकायचं. बघा, समुद्राच्या लाटा कधीच थांबत नाही. 24 आवर्स, रात्र दिवस. तुम्हाला खरंच जर करायचं असेल तर तुम्हाला आज ठरवावं लागेल. मला शेळी पालन करायचे, कसं करायचं तर सरांनी सांगितलं. त्याच्यात कोणत्या पद्धती असतात, त्या पद्धतीमध्ये करायचं. तुम्हाला कोणत्या शेळ्या ठेवायच्या, त्या शेळ्या ठेवायच्या असल्या तुम्हाला काय केलं पाहिजे. सरांनी सांगितलं बाबा 5 लाखाचं नुसतं शेळच बांधलं, बकऱ्या घ्यायला पैसेच नाही शिल्लक. मग पुढचं आयुष्य त्या शेळचं कर्ज फेडण्यातच आयुष्य नाही. शेळचं तुमच्याकडे भरपूर साहित्य आहे, घरच्या घरी तुम्ही शेळ करू शकता. तुमच्यापेक्षा इंजिनियर कोणी मोठा नाही, यांच्या एवढा तज्ञ कोणीच नाही. सर यांना विचारा, सरांनी सांगितलं की 300 ग्राम द्यावं लागते. मला सांगा तुमच्याकडे काटा आहे का मोजायचं? 300 ग्राम माफ केले तुम्ही तरी माफ केले. पण मी असे शेतकरी बघितले त्यांना मापायची सुद्धा गरज नाही. एवढं टाकलं म्हणजे 2.5 किलो होत आहे. फक्त करण्याची सुरुवात करण्याची गरज आहे. करायचं जर असेल तर सुरुवात करा. उद्या तुम्ही आराखडा बांधा, वही घेऊन बसा. मला करायचंय, मला वर्षाला एवढं उत्पन्न मिळवायचं. तेवढं उत्पन्न मिळवायसाठी मला किती बकऱ्या ठेवावं लागतील, त्याचे किती पिल्लं झाले पाहिजे. तर ते म्हणते बाबा माझ्याकडे 6 महिन्याला. मग खरं तुम्हाला त्यांच्याकडे ट्रेनिंगला जावं अशी माझी इच्छा. बघा, बकरी 8 महिन्याला जर म्हणजे आज जणली पुन्हा 8 महिन्याला जणली, 6 महिन्याला कधी म्हणजे राहिल्यापासून 6 महिन्याला 5.5 महिने 5 महिने 5 दिवसाला जणतं. पण ती जर आपल्याला रेग्युलर 8 महिन्यात म्हणजे 2 वर्षामध्ये 3 वेळेस शाळी व्यायला पाहिजे. 2 वर्षात 3दा व्यायला पाहिजे. मग 2 वर्षात जर 3दा येते तर मग आपल्याला किती शेळ्या ठेवल्या म्हणजे किती पिलं होती, किती पिलं होते तर त्याच्यात किती मरतूक होते त्याचं सायन्स आहे. साधारण 5% मरतूक होते. मग तुम्ही 100 शेळ्या ठेवल्या, 100 शेळ्यातल्या 100 समजा व्यायला 80 व्यायला, 80ला 2 पिलं दिले, 160 पिल्लं झाली. 160 पिल्लापैकी 5% म्हणजे 6 म्हणजे 30 आणि 5 8 पिल्लं तुमचे किती शास्त्रीयदृष्ट्या केलं तरी मरणार. हे गणित धरायचं, ते गणितात मांडायचं. त्याच्यानंतर तुमचं वजन किती वाढलं पाहिजे. मी मागच्या याच्यात सुद्धा सांगितलं होतं की बकऱ्याला तुम्हाला जर खरोखर धंदा करायचा तर तुम्हाला पूर्ण मार्केटचा सर्वे केला पाहिजे. ओढोद बाजार आपल्या राज्यातला, ओढोद बाजार राज्यातला 1 नंबरचा बकऱ्यांसाठीचा बाजार आहे. तुम्ही कधी गेलात का बकऱ्यांच्या बाजारात? तुम्हाला ज्यांना धंदा 6 लोकांनी हातवर केले होते, किती जणांनी बाजारात जाऊन अभ्यास केलाय का? आम्ही दिसलो की आम्हाला करायचं, आम्ही दिसलो की आम्हाला करायचं. तुम्हाला काहीतरी तुम्हाला करावं लागेल ना, का नुसतं आम्ही येऊन सांगितलं तुमचं केलं असं होणार नाही. तुम्हाला तिथं जाऊन अभ्यास करावा लागेल.
बकरीचं पिल्लू साधारण किती वजनाचं झालं तर किती पैसे येतात, त्याच्यात 100-200 रुपये मार्केटच्या येणाऱ्या मालावर कमी जास्त होत असतील, तर आपण तेवढी तयारी ठेवायची. मग आपल्याला जर वर्षाला सर म्हटले 10 लाख रुपये पाहिजे, 10 लाख रुपये पाहिजे जर असेल तर मग आपल्याला वर्षातून 3-4 वेळेस जर पिल्ले विकले तर एका वेळेस किती विकले पाहिजे. आता 10,000चं पिल्लू जर धरलं तर 10 किती आले आपल्याला पैसे, 10 पिल्लाचे 10,000 रुपये, 1 लाख आले, 1 लाख आले. तर मग आपल्याला किती पिल्ले विकले पाहिजे, 100 पिल्लं विकले पाहिजे. 100 पिल्लं जर विकायचे असतील तर किती बकऱ्या ठेवल्या पाहिजे, 50,000 बकऱ्या ठेवल्या पाहिजे. मग आपल्याला तेवढं झपणार आहे का ते बी बघायला पाहिजे. नाही तर मला विकायच्यात 1000 आणि माझ्या आईला ते 5च बकऱ्या पाळायच्या, काय होणार सांगा. लोक तुमच्यावर हसतील. मठा आला होता काम करायला, मठाने गावात टेबल मिरवत होता, तुमच्याकडे लोक हसतील आणि लोक हसतच असतात. लोक तर जितके हसतील तितकी आपली जिद्द वाढली पाहिजे, आपलं काम करायची जिद्द वाढली पाहिजे. नाही मी याच्याहून चांगलं करेन, मी याच्याहून चांगलं करेन असं आपली जिद्द वाढली पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला आता नुसत्याच होणार नाही, त्याला सरांनी सांगितलं चारा किती लागते हे माहिती नाही आपल्याला करायचे. आपलं कसं आहे माहिती आहे का, खेड्यामध्ये आपला लग्नाचा कार्यक्रम बघा कसा असतो, काय माहिती नसते किती लोक येणार आहे, किती भाजी लागणार आहे. मग एखादी उरते 2 लग्नाची, नाही एका दिवशी अर्धवराड एका कोटीत जातं. म्हणजे नियोजन काहीच नाही, किती लोक बोलवले, किती येणार आहे, काय. तसं आपल्या या व्यवहाराचं सुद्धा, आपलं हे धंद्याचं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला माहीतच नाही बकरी कोणता चारा खाते, किती खाते, काय करावं लागते. जसं सांगितलं 1 एकरमध्ये 1.5 एकरमध्ये 12 प्रकारची पिकं लावली त्यांनी, याचा अभ्यास करायला पाहिजे का नाही. मग नुसतं गेले यांच्याकडे राजपूत साहेबांकडे बघितले 12 पिकं, पण ते काय आले आपण तयार होणार आहे का. त्याचं बी कुठं मिळते, ठोंब कुठं मिळतात, लावलं तर काय करावं लागते, काय मशागत करावं लागते, खत किती टाकावं लागतो, काय व्यवस्था येते, किती चारा उत्पन्न होतो, किती महिन्याने किती कापणी येते, याचं सगळं गणित तुम्हाला मांडावं लागेल. तेव्हा तुम्हाला व्यवस्था, याच्या आधी तुम्हाला महिन्याभर सर्वेच करावं लागेल. ते झालं एक विषय. त्याच्यानंतर आपल्याला दुग्ध व्यवसायाशी थोडंसं सांगायचं का, याच्याविषयी पुन्हा आता लसीकरणाचं सरांनी सांगितलं. कोणते लसीकरण केले पाहिजे बकऱ्यांचे काय माहिती नाही. आणि एवढे शिकलेले लोक आहे ना, मी सांगतो हे बघा, मेंदू जो आहे ना, मेंदूचं काम लक्ष ठेवणं नाही. आज मी तुम्हाला जेवढ्या 20 गोष्टी सांगितल्या ना, उद्या तुम्हाला एकच आठवते फक्त. 19 काय सांगितले होते ते काहीच आठवत नाही तुम्हाला. तुम्ही आठवून बघा. मी आज 100 गोष्टी सांगितल्या ना, फक्त 2 गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. मग हे कशामुळे आले पुस्तकं, हे कशामुळे आले, वह्या कागद पेन कशासाठी आले, हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. लिहिलं, पुन्हा 4 दिवसांना अभ्यास केला, वाचलं तेव्हा तुम्हाला कळेल. आज मी सांगितलं नुसतं चारा, काय चारा, कसा चारा, कुठून आणा, काय ठोकत, कसे प्रकार, हे लक्षात राहत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही या सुशिक्षित लोकांनी डायरेक्ट ठेवलं पाहिजे. सर म्हटलं बाबा जनताचं औषध दिलं पाहिजे तर कधी दिलं पाहिजे, वयाच्या कोणत्या याच्यात पहिले दिलं पाहिजे, लस टोचली तर कोणची टोचली पाहिजे, कधी टोचली पाहिजे, पुढची कधी टोचलीची नोंद ठेवली पाहिजे का नाही. नाहीतर यावर्षी या महिन्यात 3 टोचली, पुढच्या महिन्यात 30 टोचली. मी सर्व्हिसला असताना शिल्लोडला, ते तुमच्या बाजूला गणोरी गाव आहे, इथं मेंढपाळ लोक भरपूर आहे. मेंढपाळ तर त्यांचं कसं असतं माहिती आहे का सर, ते काय करतं माहिती आहे का, मेंढ्याने साथ आली की त्यांचे पाहुणे रावणे असतात, त्यांचे पाहुणे तिकडं त्या जळगाव जामोदला, तिकडं ते कोणचं गाव आहे की ते सोयगावच्या बाजूला मोठे जळगावमध्ये, इकडं नाशिकला त्यांचे पाहुणे, ते फोन लावतात, हॅलो, ते म्हणतात का असं असं व्हायला काय तू, तर ते सांगतात ते फोनवर एन्ड्रोफ्लॉक्सेशन डोस, आणते की एन्ड्रोफ्लॉक्सेशन डोस, एका इंजेक्शनमध्ये बरं पडेल का नाही पडणार. संध्याकाळी 4 वाजता एन्ड्रोफ्लॉक्सेशन डोस म्हणजे संध्याकाळी बरी झाली पाहिजे, संध्याकाळी काय बरी होत नाही. दुसऱ्या जामोदवाल्याला फोन लावतो, हॅलो असं व्हायला काय करू, ते म्हणते फ्लॉक्झिडिन डोस, मग ते आणते फ्लॉक्झिडिन डोस, ते म्हणते ते तू सकाळपर्यंत काय करू. तिसऱ्या पाहुण्याला फोन, हॅलो काय टोच, 4TV टोच. हा का आता इथे 4TV आहे, फ्लॉक्झिडिन आहे, एन्ड्रोफ्लॉक्सेशन, एकच इंजेक्शन एकच, फक्त कंपनी अलग. मी तिथं असताना तिथं महिनाभर मजूर सुरू होती, मी महिनाभर रेग्युलर यायचो शिल्लोड. काय नाही असा व्यवहार सर, एकच इंजेक्शन, सकाळी मी ते दुपारी त्याचं इंजेक्शनच बकऱ्या मेंढ्या मेल्या त्यांच्या करायचे.
एकच इंजेक्शन सहन करायची ताकद किती? एकदा दिल्यावर 24 तासात दिलं पाहिजे. सकाळी दे, दुपारी दे, संध्याकाळी दे. अरे म्हटलं तुमचा म्हणजे हे बघा, एवढं चंद्रावर गेले लोक, आता मंगळावर जायची तयारी आहे, तुम्ही बस एकच काहीतरी नोंदणी ठेवा. काय टोचलं त्याच्यात, काय 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 एवढ्या गावात दवाखाना आहे, आम्हाला विचारा तुम्ही. तसं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला असं नोंदी ठेवल्या पाहिजे. काय टोचायचं, कधी टोचायचं, किती टोचायचं, जनताचं औषध दिलं तर कोणचं दिलं, पुढच्या वेळेस कोणचं दिलं. एकच औषधी तुम्ही कपाशीवरचं एकच औषध वापरा बरं 2-4 वर्षी, दुसऱ्याच वर्षी त्याचा इफेक्ट नाही दिसत, दुसरं औषध मार्केटमध्ये. त्याच्यामुळं हे सतत बदलत राहायला पाहिजे. तज्ज्ञाच्या सल्ल्यानं तुम्ही आता हे आहेत डॉक्टर साहेब आहेत, इथं आहेत, आमचे नंबर ठेवा, विचारा कधीतरी काय टोचायचं हे झालं. सरांनी आता मी आपल्या दुग्ध व्यवसायाच्या विषयी थोडं सांगतो. दुग्ध व्यवसाय परवडत नाही असं ठीक आहे, पण आता तुम्हाला दुसरा पर्याय काय? हां, तुम्ही का साखर कारखाना टाकू शकता का स्वतः? हां, नाही टाकू शकत. हां, तर तुम्ही एखाद्या कपड्याची मिल टाकू शकता? हां, नाही टाकू शकत. मग तुम्हाला करणं काय? तुमची ऐपत किती आहे? तुमची ऐपत 2 गाई पाळण्याची. मग जर 2च गाई पाळायच्या तर चांगल्या पाळा ना, नीट पाळा, त्याचं सगळं शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करा, मग पाळा. मग परवडते करता 2. हां, तुमच्याकडे कसं असतं माहिती आहे का? हे बघा, तुम्हाला सांगा तुमच्या घरी तुम्हाला गहू वर्षाला किती लागतं तुमच्या कुटुंबाला? हां, जे काय लागतं किती लागतं तुम्हाला माहिती? जसं कुटुंब. हां, नाही नाही, तुमच्या कुटुंबाचं सांगा ना, किती लागतं? 2 तुमच्या ज्याचं कुटुंब मोठं असेल त्याला तुम्हाला माहिती आहे. तुमचं कुटुंब जर 5 माणसाचं आहे तर तुम्हाला 2 क्विंटल लागतं. ज्यांच्याकडे 10 आहे तर ज्याला 4 क्विंटल लागतं. त्यांनाच त्यांच्या घरचं माहिती आहे. पण मला सांगा, तुमच्या 2 गाईला वर्षाभराला किती चार लागते? कधीच आपण त्याचा हिशोब काढला नाही. आणि मग काय होतं, ज्यावेळेस दुष्काळ येते, आता 2019ला एवढा मोठा दुष्काळ आला होता, चारा छावण्या होत्या. तर चारा छावण्यामध्ये आम्ही सांगायचो तुमच्या पारला होतो, रात्री पारला पण आलो होतो. त्या पारला गेलो, लोकांना सांगितलं तुमच्याकडे चारा टंचाई आहे, ऊस एरवी 2000 रुपये टन, दुष्काळ झाल्यावर 6000 रुपये टनाने घेतला का नाही तुम्ही? मग हे कशामुळे घ्यावं लागला? आपलं नियोजन नाही. मग आपण समजा आपण आता आपल्या खर्च कसं सगळं भरून ठेवतो आपल्याला लागणार, तसं तुम्ही चाऱ्याचं नियोजन करता का? नाही करत. त्याच्यामुळे तुमचा धंदा व्यवस्थित हे होत नाही. मला सांगा, तुम्ही जर लंपीची लस टोचली असते वेळेत तर लंपी आला असता का? तुम्ही अर्ध्या गावात लंपी आला की मग सगळीकडे ओरडा. मग डॉक्टरच्या नावानं शिमगा, त्या हे मग आमदारांकडे जा, खासदारांकडे, काही होऊ शकत नाही. तुम्ही राष्ट्रपतींकडे जरी गेले तरी काय नाही, त्याला कोणी स्वतः राष्ट्रपती सुद्धा रोखू शकत नाही रोगाला. रोग आल्याच्या आधीच तुम्हाला हातपाय हलवले, गावाच्या दवाखान्यात गेलं, त्यांना बोलवलं. मला सांगा, मी 32-33 वर्ष नोकरी केली खात्यामध्ये, माझ्याकडं असा एकही शेतकरी आला नाही स्वतःहून, किंवा आम्ही गावात गेल्यानंतर गावानं लसीकरण टोचून घेतलं असं कधीच होत नाही. त्या दिवशी त्यांच्या शेतीचे कार्यक्रम असतात, त्या दिवशी त्यांना कोणाच्या तरी टिळ्याला मुंकायला जायचं असतं, त्या दिवशी त्यांना लग्नाला जायचं असतं, त्या दिवशी कोणाला तरी मुलगी बघायला जायचं असतं. हे सगळे कामाला तुम्हाला वेळ आहे, पण तुम्हाला त्या दिवशी लस टोचून घ्यायला वेळ नाही, चांगली येतच नाही. असे कित्येक शेतकरी आहे की मला बोललं सर आमच्या गोट्यावर येतच नाही. कित्येक शेतकरी मी बघितले, स्वतः सांगणार नाही आमच्याकडे येतच नाही रोग. मग आल्यावर काय करायचं? आल्यावर करायचं आल्यावर घ्या मग लंपीनं मेलीन जनावर. हे बघा, लंपी असा रोग आहे, एकदा आला त्याची माहिती सांगतो. लंपी हा रोग तुम्ही केले, म्हणजे आता मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्यांनी किंवा म्हणजे आमच्या यांनी जे केलेले जे काही पाप असतील, पाप म्हणजे कसं आहे, आता कोणी दुधात युरिया घालत असेल, कोणी कशात काही करत असेल, अशा पद्धतीचे जे छोटे मोठे आपण हे करतो, त्याची परतफेड करण्यासाठी, गायीची सेवा करण्यासाठी हा रोग आहे, जनावरांची सेवा करण्यासाठी. याला डॉक्टर काहीच करू शकत नाही. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, यूट्यूबवर उघडा, लंपी नावाचा हे टाका, त्याच्यात काय सांगतात. लंपी रोग असा आहे की याला 20% फक्त डॉक्टरची गरज आहे, 80% फक्त तुमचंच काम आहे. तुमचंच काय काम आहे? तुम्ही डॉक्टर घरी जरी बांधून आणून बसवला, काहीच नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये काय लक्षणे दिसतात? पहिले ताप येते, ताप कशाला सुधरत नाही, विषाणूजन्य रोग असल्यामुळे त्याला उपचार नाही, विषाणूजन्य रोग असल्यामुळे त्याला उपचार
नाही. कोरोनाला उपचार नाही. जोपर्यंत आतून ताकद निर्माण होत नाही, ज्याची आतून ताकद निर्माण झाली तोच वाचणार. मग तो जनावर असो, माणूस असो, कोणी असो. मग लंपी जर विषाणूजन्य रोग आहे, त्याला जर उपचार नाही, मग त्याची ताकद जर निर्माण होण्यासाठी फक्त तुम्हीच त्याला मदत करू शकता. मदत काय करायची? त्याचा ताप कंट्रोल ठेवायचा. ताप कंट्रोल इंजेक्शन जर वापरले तर जनावरांचं शरीर आणखी खराब हे होतं. इंजेक्शन सहन करणं सोपं काम नाही. माणसं रेमडेसिवीर जास्त मिळेल, कोणी मान्य करा का न करा, जेवढे भारी इंजेक्शन वापरले ना त्यानं जास्त माणसं मिळेल. लंपीमध्ये सुद्धा अतिउपचार केल्यानं जास्त जनावर मरतात. मी स्वतः सांगतो, तुम्ही मालोदेच्या वाडीला जायचं. मी त्या मोबाईल हँडवर होतो. मालोदेच्या वाडीला इतके जनावर मेले. मी तिथे गेल्यावर त्यांना सगळ्या गावाला एकत्र करून समजून सांगितलं काय करावं लागते. तुम्ही किती उपचार केले तेवढे तुम्हाला मरणारच आहे. जेवढे 5% 40% मृत्यू होणारच आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? जनावरांची सेवा केली पाहिजे. सेवा करणं म्हणजे काय करणार? काय रोज जाऊन पाया पडणं याला सेवा नाही म्हणता येईल. ताप आला, तुम्ही ओला कपडा करायचा. जसं आपण माणसं जायचं तेव्हा कसं पट्ट्यात ओल्या कपड्याला अंग पुसत राहायचं, अशा पद्धतीनं ताप कंट्रोल ठेवायचा. दुसरी गोष्ट, आतून प्रतिकार शक्ती जर निर्माण व्हायची असेल तर त्यानं काहीतरी खाल्लं पाहिजे. याच्यामध्ये चाराच नाही का? चारा खात नाही म्हटल्यावर मग तुम्हाला जास्त व्हिटॅमिनचा मारा दिला पाहिजे. जीवनसत्व, कोणते जीवनसत्व दिले पाहिजे? अ, ब, क, इ. कोणते? तुमच्या लक्षात उद्या राहणारच नाही, माझी गॅरंटी आहे. कोणते दिले पाहिजे? अ, ब, क, इ. म्हणून अ म्हणजे व्हिटॅमिन अ, ब म्हणजे व्हिटॅमिन ब, क म्हणजे व्हिटॅमिन क, ड म्हणजे व्हिटॅमिन डी, ई म्हणजे व्हिटॅमिन ई. आता याच्यासाठी बघा साधा फॉर्म्युला मी लोकांना सांगितलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं. आमचे डॉक्टर लोक नाराज पण झाले माझ्यावर. हे डॉक्टर येतात आणि सांगतात उपचारच करू नका. हे बघा, उपचाराचा रोगच नाही तर मग उपचार कशाला करू लागले तुम्ही? तुम्हाला अवकडे दिली पाहिजे. चारा खाऊन जर 12-15 दिवस त्यानंतर काढला की आपण 12-14 दिवसाला त्याची प्रतिकारशक्ती निर्माण होते. तेच वाचू शकते. प्रतिकारशक्ती निर्माण नाही झाली, तालुक्यातले सगळे डॉक्टर तुम्ही बांधून आणले, एखादा मोठा टग्या माणूस असला त्यानं बांधून आणले, काही नाही होणार. मग तुम्हाला एवढा साधा फॉर्म्युला होता. ग्रोइफ्लेक्स एस नावाचं औषध आहे, 2 लिटर घ्यायचं, त्याच्यात 1/2 लिटर व्हिटॅमिन ए टाकायचं. झालं. अ, ब, क, ड मिळाले. अ, ब, क नाही मिळाले, फक्त अ, ब, क सोडून ड, ई मिळाले. मग क तर आपल्या घरीच आहे. प्रत्येकाच्या घरी लिंबूची झाड आहे. 4 लिंबू पिळून त्याच्या दाण्यामध्ये टाकले तो त्याच्या गरज एवढं व्हिटॅमिन सी मिळतं. हे झालं अ, ब, क, ड, ई. त्याच्यानंतर आणखी काय होतं? गाठी येतात, सूज येते, आहे का नाही? पाय सुजतात, गळा सुजतो, कास सुजते, कुठेही सूज येते. तर त्या सुजीसाठी लेप मारायचे. सुजीला इंजेक्शन येतं, पण इंजेक्शन शक्यतो वापरायचे नाही. आणि ती नाविलाज झाला तर माझं पहिल्यापासून तुम्ही जातेगावला जाऊन विचारा. जातेगावला तुमचे कोणी नातेगाव असतील, वाघोळा असेल तिथं खूप रोग आला. मालोद्याची वाडी आहे, इकडे कानोरी आहे, पिंपळगाव वळण आहे. या गावातल्या सगळ्या लोकांना विचारा काय करावं लागतं. आम्ही प्रत्येक गावात जाऊन हे सांगितले असं करा. पण काय तुम्हाला वाटतं बा, डॉक्टर आला 300-500 रुपये फीस दिली म्हणजे आपलं काम संपलं. आपलं 500 रुपये आपण दिले ना, आता रोग बरा म्हणा. तुम्ही 5,000 जरी दिले, त्या मानवाच्या वाडीला ना एका शेतकऱ्याचे 17,000 रुपये दिले. पण जेवढे मारायचे तेवढे पाहिजे. हे झाला एक. आपण आता मला वाटते सगळ्यांचं हे संपले. कसं आहे माहिती आहे का? वेळ म्हणजे वेळ तुम्ही दिवसभर काम करता, साहजिक आहे, तुम्हाला नको आहे, साहजिक आहे. तर आपण योजनेच्या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यानंतर तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा. बघा, शासनाच्या योजना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एक आहे NLM. ती मी कशामुळे तुम्हाला म्हणतो की तुम्ही लिहून घेतलं पाहिजे तरच तुमच्या लक्षात राहील. नाही तर कमीत कमी एवढं तरी लिहून घ्या. उद्यमी मित्र लिहून घ्या, नाही तर रेकॉर्ड करून घ्या. udyamimitr.government.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पूर्णपणे ती प्रक्रिया योजनेची काय आहे ती सांगितलेली आहे. ती समजून घ्या. मी तुम्हाला थोडक्यात सांगतोच. बघा, या योजनेचा पूर्ण जो योजना राबवण्याची आहे ऑनलाईन चालतो. कोणत्याही डॉक्टरला, कोणत्याही
आपल्याला बोलायला हरकत नाही. कोणत्याही नेत्याला कोणत्याही कोणाकडेही जायची गरज नाही. तुमचं जर व्यवस्थित असेल तर आपोआप ती फाईल आपोआप टप्प्याटप्प्याने पुढे जाते. टप्प्यात तुम्हाला त्याचे मेसेज येतात, तुमचं कुठं कमी आहे कुठं काय ते सगळं तुम्हाला त्याची माहिती मिळते. uddemimitr.government.in वर जायचं. तिथे योजना कोणत्या आहेत? योजना आहेत शेळ्यांसाठी. ज्यांना शेळी पालन करायचे ते करू शकता. तुमचे कॅश हे बघा. पण ती योजना 1 करोडपर्यंत आहे. मग 1 करोडपर्यंत जर आहे तर ते टप्प्यानं पण घेता येते तुम्हाला. 20+1 जर घेतली तर 20 लाखाची योजना होईल. 50% अनुदान आहे म्हणजे 10 लाख अनुदान आहे. पण 10 लाख तुम्हाला तुमची कॅपॅसिटी बँकेत ग्रो झाली पाहिजे. मग ते सगळं जोडावं लागते. शासन 1 पैसा देते म्हणजे तुम्हाला काय असं मी म्हणतो मी गावातले मोठा माणूस मी सांगतो ना तुम्ही ऐका असं कोणी ऐकत नाही. ते सगळं तुम्हाला कागद दाखवावं लागतं. तिथं बँकेचं पासबुक तुमचं ते सगळं 3 वर्षाचं सगळं हे सगळं दाखवावं लागतं. तेव्हा त्यांना ते पडतं. हे झालं 20+1 40+2 60+3 80+4 100+5 अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. 20 लाख 40 लाख 60 लाख 1 करोड. 1 करोड असेल तर जास्तीत जास्त 50 लाख तुम्हाला अनुदान मिळेल. पण 50 लाख जर मिळायचं तर आपले 50 लाख कुठून दाखवायचे? मग आपले जर 50 लाख दाखवायचे ऐकत नसेल तर आपले 20 लाखाचे असेल तर आपल्या 10 लाखाचे ऐकत आपल्याला निर्माण करावं लागेल. समजलं? साधी गोष्ट. मग त्याच्यासाठी काय प्रक्रिया राबवायची? ऑनलाईन अर्ज भरायचा, त्याला सांगितलेलं काय सगळं तुम्ही कुठं करणार आहे त्याचा जीव फोटो लागतो. नाही तर काय माहिती का, जुन्या काळामध्ये मी गट विकास अधिकाऱ्याचा चार्ज होता माझ्याकडे कन्नडचा. तर ते काय मला विहीर मंजूर करा. कुठं पाडणार आहे मंजूर करताना दाखवायचं इकडचं गट नंबर 16 मधलं आणि खोदताना म्हणायचं मी 20 मध्ये खोदतो. चालत नाही. म्हणजे तुम्हाला तिथं जिथं व्यवसाय करायचा तिथला जिओ टॅग लागते, तुमच्याकडे किती शेती आहे ते लागते, तुमचे फोटो लागतात, तुमचं आधार कार्ड लागते, तुमचं पॅन कार्ड लागते. सगळं तुम्हाला बांधून घेतलं जाते. बँक सगळं बांधून घेते पाहतो. नाही जर केलं ना त्याच बांधलेलं तुमच्या गळा लागते. म्हणून ते सगळं तुम्हाला सगळं व्यवस्थित कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावं लागतं. आणि तुम्ही तरुण लोकांनी केलं पाहिजे. तुम्ही जे तरुण पोर आहे ना uddemimitr.com वर उद्या जायचं, माहिती काढायची. त्याच्यात पहिली योजना शेळीपालन आहे. शेळी किंवा मेंढी कोणते करू शकतो तुम्ही? नाही तुम्ही एक काम करा. मी मला एकदा सांगतो महिला विसराळू माणूस आहे. थोडं गेलं तुम्ही कोण आहे मला सुद्धा सांगता येणार कोण माणूस आहे. तर मी थोड्या वेळानं थांबलो ना मग आपण चर्चा करू त्याच्यावर. ही झाली शेळी किंवा मेंढी पालनाची योजना. दुसरी योजना आहे चाऱ्यासाठी. बघा शेळी पालनामध्ये आणखी एक प्रकार आहे या योजनेचा. तुम्ही बघा आता याने जसं शेळी पालन केले सुधारित जातीचे हे तयार करणे. सुधारित जातीचे म्हणजे वंशामध्ये सुधारणा करण्यासाठी योजना आहे. त्याच्यासाठी सुद्धा अनुदान आहे. तर ते वंश सुधारणा करायचं मग तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं. आता यांनी जर रजिस्ट्रेशन केलं तर पूर्ण देशभर कळेल की फुलंब्री तालुक्यात 5 गावामध्ये किरण राजपूत नावाचे एक असे पशुपालक आहेत की त्यांच्याकडे अशा प्रकारच्या शेळ्या मिळतात. सगळं तुम्ही जर याच्यावर टाकलं तर तुम्हाला कळेल. मग तुम्हाला जर करायचं म्हणलं तर तुम्हाला शेळ्या कुठून घ्यायच्या? आता किरण राजपूत साहेबासाठी आणखी 500, 1000, 2000, 5000, 1 लाख लोक असतील देशभरामध्ये. मग त्याचा आपण वेबसाईटवरून अभ्यास करायचा आहे. आपण मोबाईल वापरण्यासाठी नुसत्या रील बघण्यासाठी यूट्यूबवर बघितलं तर शेळी पालन कोणी नाही बघितलं. मी गॅरंटीनं सांगतो कारण मी 35 वर्ष जे काम केलं ना त्याच्या अनुभवाची याच्यावर सांगतो. आपल्याला वेळच नाही. व्हॉट्सअपवर नुसते विनोद, व्हॉट्सअपवर रील, एकमेकाचे उडवी याच्याला आपल्याला वेळ आहे. पण आपल्याला जे करायचे आपल्याला पुढच्या भविष्यात पायावर उभं राहून मोठं पुढे जायचं त्याच्यासाठी आपण माहिती सगळी उपलब्ध आहे ती आपण घेत नाही. तर ती घ्या. उद्या uddemimitr.वर जा आणि त्याची माहिती काढा. त्याच्यानंतर या वंश सुधारण्यासाठी योजना आहे. त्याच्यानंतर चारा विकास करण्यासाठी सुद्धा योजना आहे. चाऱ्यात तुम्ही जर चारा जमिनी आहे पडीक वगैरे तिथं चारा पिकं लागलं त्याच्यासाठी अनुदान आहे. चाऱ्याच्या बियाण्यासाठी योजना आहे. मी आता जास्त वेळ घेत नाही शॉर्टमध्ये सांगतो. बियाणं वाटप करून चारा निर्मितीसाठी योजना आहे. त्याच्यानंतर आणखी कुक्कुटपालनासाठी योजना 1000 पक्ष्यांचं ती आणखी नाविन्यपूर्ण योजना ती एक योजनेमध्ये कुक्कुटपालन 1000 पक्ष्यांसाठीची ती योजना आहे. 1 लाख, 1.25 लाख, 2.5 लाखापर्यंत आहे. तर 1.25 लाख त्याला अनुदान आहे. शेड बांधण्यासाठी आणि पक्षी वगैरे त्याला तुम्हाला भाजी औषधी हे सगळं घ्यावं लागतं. त्या योजनेचं जर तुम्ही uddemimitr.वर जाऊन बघितलं तर तुम्हाला कोणचं करण्यासारखं आहे ते बघा
आणि ते तुम्ही नुसतेच कपडे काढून लाटा थांबण्यासाठी वाट बघू नका, त्याच्यात डायरेक्ट उडी मारा. ज्याला खरंच पोहं शिकायचं ना त्यांना तर गेलं पाहिजे, डायरेक्ट उडी टाकली पाहिजे. 4-5 गटागळ्या खाण्याला काय फरक पडत नाही. आपोआप माणूस कधी हे होतो. हे बघा, बिहारचे UPचे लोक इकडं काय करायचं, त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. आपल्या आणखी पोटाला चिमटी तेवढे बसले नाही. आता नुसतं आत्महत्या करण्यापर्यंत शेतकऱ्यांची हे झाली. याचा पुढचा टप्पा आहे सगळ्यांची उपासमार होईल. तुमचं उत्पन्न जसं जसं होईल कमी होईल ना तसं काय होईल, फॅमिलीला तुम्हाला अडचणी निर्माण होतील. त्यावेळेस मग तुम्ही कुठेही काम करायचं त्यावेळेस. मग इथून तुम्ही चेन्नईला जाल, दिल्लीला जाल, कुठेही रोडच्या काठानं का होईना राहून कसेही होऊन तुम्ही जगाल. तिथं काम करायला पडेल ते करा, बांधकाम करा, रोड बांधा, सिमेंट. ते जे लोक दिसतात रोड ते कुठले आपल्याकडचे लोक नाही आहेत. त्यांना पर्याय नाही जगण्यासाठी हे करण्याशिवाय. ज्यावेळेस आपल्याकडे आणखी 5-10 वर्षाच्या वेळ राहिलेला आहे, तुम्हाला जे करायचं ते या 2-5 वर्षामध्ये करा. स्वतःच्या पायावर उभं राहा. योजना खूप आहेत, पण योजनेच्या भरोश्यावर बसू नका. तुम्हाला पहिले कुठेतरी उभं करा आणि योजनेला घ्या, आहे का नाही. त्याच्यामुळं सगळा शास्त्रीय अभ्यास करा. तुम्हाला जर समजलं नाही तर आमचे नंबर उतरून घ्या, तुमच्या दवाखान्यात जा, पंचायत समितीला जा, सगळीकडे. हे जे आम्हाला पगार एवढे शासन देत होते ना, याच कामासाठी देत होतं. पण आता तुमचीच ऐकायची तयार नाही. तुम्हाला वाटते आमचंच ऐका, प्रत्येक गावात गेलं की या लोकांना वाटते आमचंच ऐका. मग आम्ही तुमचं ऐकतो, आमचा पगार तर काय बंद होणार नाही. आम्हाला पगार भरपूर दर वर्षाला वाटते. जसं आता यांनी सांगितलं 8 सरांनी सांगितलं 8 आयोगाची घोषणा झाली. आमच्या 8 आयोगाची घोषणा झाली. आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही ऐकलं काय नाही ऐकलं काय, आमचं काम होतं इथं येणं सांगणं. आणि बघा, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, त्या बळजबरीचं त्याचं मन कुठे नदीत बुडवता येत नाही ना. तर पाणी प्यायचं का नाही हे घोड्याला ठरवावं लागेल. मग तुम्हाला स्वतः पहिले ठरवावं लागेल. आणि खरंच करायचं असेल तर याची माहिती घ्या, अभ्यास करा, बाजाराचा सर्वे करा. आता मी आणखी एकच सांगतो की बा आपल्याला जर खरोखर जास्त पैसे मिळवायचे असतील तर एक साधच गोष्ट सांगतो तुम्हाला. राजपूत साहेब, बकऱ्याला सगळ्यात जास्त मागणी कधी असते? खूप बोकड्याला मागणी कधी असते? ईदीला. मग तुम्हाला माहिती आहे बकरी ईदला सगळ्यात जास्त मागणी असते. मग बकरी ईदीला जर आपले बकरी विकायला आले तर 4 पैसे जास्त मिळतील का नाही? मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? किती महिन्याचे विकतो आपण राजपूत साहेब? 1.5 वर्षाचे विकतो. बोर टिकीट असले तर 1 वर्षाचेच आहे का? 1.5 वर्षाचे विकतो. मग आपल्याला काय करावं लागेल? 1.5 वर्षाचे बकरे कोणत्या ईदला होतात ते होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 1.5 वर्षाचे जर बकरे आपल्याला विकायचे ईदला, तर या ईदला होतील का 1.5 वर्षाचे? जूनला वगैरे येतील नाही होत. त्याच्या पुढच्या ईदला होतील का बघायचं. नाही तर त्या याचा टप्पा बघायचा आणि सगळ्या बकऱ्यांना शास्त्रीय दृष्ट्या एकदाच फळवता येईल. तुमच्याकडे जर 20 बकऱ्या आहेत, 20 बकऱ्यांना आपल्याला कधी फळवायची ती तारीख फिक्स करायची. त्याची तारीख कधी फिक्स करायची? 1.5 वर्षाचे पिल्ले झाले पाहिजे. 1.5 वर्षाचे पिल्ले झाले पाहिजे म्हणजे ती कधी व्यायला पाहिजे? 5 महिने आधी ती गाभण राहिली पाहिजे, है का नाही? त्याचं आपल्याला उलटं कॅलेंडर करत जावं लागेल. आणि त्या दिवशी मग आपल्याला इंजेक्शन देऊन बकऱ्या बाजावर आणावं लागतील. त्याच्यानंतर मग त्या योग्य कोपऱ्यानं लावावं लागतील आणि मग त्याच्यानंतर त्याबरोबर जणतील. तिथून 1.5 वर्षाने ते वाढतील. त्याची सगळी शास्त्रीय आपल्याला संगोपन करावं लागेल. आणि त्यावेळेस तुम्हाला 5,000 मिळायचे ते 8,000 मिळतील, 9,000 मिळतील. तर हे अभ्यास करावा लागतो. नुसतं बघितल्यानं काय होतं? सर मला प्रत्येक गावात गेले की सांगतच असतो काय की मला ते मला करमतच नाही सांगितल्याशिवाय. तर ते आपल्यात सुधारणा का होत नाही मला सुधारणा? आपला उत्साह टिकत नाही. उत्साह कसा टिकत नाही? आता तुम्ही आता तुम्हाला वाटतं आज वाटतंय नाही आता आपण खूप ज्ञान भरपूर मिळालं आता आपल्याला आपण करू शकतो, पण आपला उत्साह उद्या सकाळपर्यंत टिकतो. त्याचं कारण मी सांगतो. सर आमचं गाव एवढं भाविक आहे, म्हणजे आमचं स्वतःचं गाव औंढा तालुक्यामध्ये उखळी म्हणून गाव आहे. आता सप्त्याचा समारोह झाला आमच्याकडे, सप्ताह झाला. सर सप्त्याला एवढे आमच्याकडं हे होते, वर्गणी देण्याची झुंबट, पंक्ती घेण्याची कॉम्पिटिशन, पंगत, चहा नाश्ता सकाळचं, दुपारचं जेवण, रात्रीचं, याच्यासाठी हे नाही मला पाहिजे घेण्यासाठी. म्हणजे एवढी आणि वर्गणी होती ती वेगळी. ते झालं की मग 7 दिवस वेगवेगळे मोठ्या मोठ्या महाराजांचे कीर्तन. सगळे महाराज दर कीर्तनाच्या शेवटी सांगतात दारू सोडा, दारू पिणं चांगलं नसते.
आईबापाची सेवा करा, असं करा तसं करा, खूप चांगलं सांगता, दरवर्षी सांगता, दरवर्षी 7 महाराज येतात, 7 महाराज तेच सांगतात वर्षानुवर्ष. मी माझा आता 62-63 वर्ष वय झालं, माझ्या जन्माच्या कधी आधीपासून हे कार्यक्रम सुरू आहे, पण आमच्या गावातल्या दारू पिणाऱ्याची संख्या अद्याप कमी झाली नाही. दरवर्षी महाराजांनी सांगितलं, दरवर्षी ते केलं, दरवर्षी एवढं केलं, पण त्याच्यात बदल झाला नाही. मग एवढं केल्याचा फक्त तुम्हाला हे केल्याचं समाधान मिळालं, सुधारणा झाली का? नाही झाली. मला काय म्हणायचं, मला 65 वर्ष 63 वर्ष माझं वय झालंय, 63 वर्षापासून मी जर हे ऐकतोय आणि मग माझ्या गावात जर, आमचं गाव मोठं गाव, बऱ्यापैकी मोठं आहे, गणपती 4-5-6 हजाराचं गाव आहे. 6 हजाराच्या गावात जवळपास 1000 लोक, म्हणजे 700-800 लोक तर नक्की दौरा, आणि मग 800 लोकांमध्ये जर 700 जण झाले असते तर कीर्तनाचे म्हणजे भावना वेगळी, भक्ती वेगळी, हे वेगळी. तर याच्यात हे बघा, तुमचा उत्साह टिकला पाहिजे. आणि नाही तर काय होतं, बस आता ऐकलं, संध्याकाळी सकाळी घरी गेले की संपलं.